नमस्कार मित्रांनो, आजच्या विचारमालेतून आपण प्रेम आणि प्रेमाचे विविध प्रकार याबाबत थोडक्यात माहिती पाहूयात. मित्रांनो, आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या प्राण्याबद्दल आणि इतकेच काय तर एखाद्या निर्जीव वस्तूबद्दल देखील आपुलकी, स्नेह, जिव्हाळा किंवा आदर निर्माण होत असतो. मग यापैकी एखादी व्यक्ती असेल, एखादा प्राणी असेल किंवा ती एखादी निर्जीव वस्तू देखील असू शकते. तर तिच्यासोबत आपला स्नेहबंध जुळून येणे म्हणजेच ती गोष्ट अथवा ती व्यक्ती नेहमी आपल्या सहवासात असावी असे वाटणे किंवा आपल्या जीवनात ती हवीविषयी आहे असे आपल्याला वाटत राहणे म्हणजेच प्रेम होय. आपण आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकच व्यक्तींशी आपल्या अशा प्रकारचे स्नेहबंध जुळत असतात. म्हणजे जे आपल्या पोटी जन्माला आलेत किंवा आपले अगदी जवळचे नातलग आहेत, भावंडे आहेत, त्यांच्याशी आपले रक्ताचे संबंध जोडलेले असतात. तसेच इतरांसोबत देखील भावनिक, मानसिक तसेच शारीरिक संबंध जोडले जात असतात. त्यामुळे अशा व्यक्तींबाबत आपल्या मनात निर्माण झालेला स्नेहबंध म्हणजेच प्रेम होय. आता आपण आपल्या वयोगटानुसार प्रेमाच्या काही प्रकारांबद्दल माहिती पाहूयात. जसं पहिला प्रेमाचा प्रकार म्हणजे स्नेह. स्नेह या प्रकाराबाबत सांगायचं तर आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तींसोबत आपण जे वागतो म्हणजे लहानांशी आपला जो व्यवहार असतो तो या स्नेहाचाच प्रकार असतो. स्नेहामध्ये एक प्रकारची माया आणि एक प्रकारची काळजी दडलेली असते. दुसरा प्रकार म्हणजे आपण सर्वसाधारणपणे ज्याचा उल्लेख करतो ते प्रेम. मित्रांनो, समान वयोगटाच्या व्यक्तींमध्ये असणाऱ्या प्रेम संबंधांना प्रेम असं म्हटलं गेलं आहे. या प्रेमाचे काही उपप्रकार पडतात, जसे पत्नी प्रेम, भगिनी प्रेम, बंधू प्रेम, मित्र प्रेम इत्यादी. प्रेमाचा तिसरा प्रकार म्हणजे आदर. आदर हा सुद्धा प्रेमाचा एक प्रकार असून आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आणि मोठ्या व्यक्तींसोबत जो आपला स्नेह व्यवहार असतो त्याला आदर असे म्हणतात. त्यानंतर ममता किंवा वात्सल्य हा सुद्धा प्रेमाचा एक महत्वाचा प्रेम प्रकार आहे. हा प्रेम प्रकार अनुभवण्यासाठी तर प्रत्यक्ष देवांनी सुद्धा राम अवतार, कृष्ण अवतार यासारख्या रूपामध्ये अवतार धारण केलेला आपण जाणतोच. स्त्रीला जेव्हा मातृत्व प्राप्त होत असते तेव्हा तिला आपल्या बाळाच्या संदर्भात वाटत असलेलं जे काही असतं ना ते सगळं आगळं वेगळं प्रेम म्हणजे वात्सल्य किंवा ममता म्हणून ओळखलं जात असतं. या प्रेमाला उपमाच नाही, आपल्या बाळासाठी सारं काही अशी स्थिती या ठिकाणी असते. त्याचप्रमाणे एकरूपता हा देखील प्रेमाचा एक प्रकार आहे. दोन जीव, दोन नाती अथवा दोन संबंधी जेव्हा एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करीत असतात तेव्हा त्यांच्या विचारात निर्माण होणारी एकता म्हणजे एक प्रकारचं प्रेम असते. मित्रांनो, प्रेमाचा आणखी एक वेगळाच प्रकार असून जो अत्यंत अद्वितीय असा आहे म्हणजे जो प्रेमाची परमोच्च स्वरूप होय ते म्हणजे भक्ती. इथे उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला संत मीराबाईच्या कृष्ण भक्तीची देता येईल. जेव्हा परमेश्वर आणि त्याचे भक्त हे एकरूप होत असतात तेव्हा जो प्रेम प्रकार घडत असतो तिलाच भक्ती असं म्हटलं जातं. भक्ती म्हणजेच भक्त आणि भगवंत यांच्यातील एकरूपताच होय. मित्रांनो, एका शब्दात सांगायचे तर प्रेम म्हणजे आपल्या मनातील त्यागाची किंवा समर्पणाची ती एक अतुच्च भावना असते. या प्रबळ भावनेलाच प्रेम म्हणून ओळखले जाते. आजच्या विचारमालेतून मला एवढे स्पष्ट करायचे होते. तेव्हा आपणास हे विचार जर आवडत असतील तर अर्थातच व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.